घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला एक पेशंटचा फोन आलता, तर तो माणूस डायरेक्टशी भूतासंग असा आपला बोलायचा. मला म्हणला असं असं होतंय. त्याला काही मी उपाय सांगितल्यावर ते कमी झाले उपाय, ते आता सांगतील. अगोदर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी महादेव ज्ञानोबा साबळे, उस्मानाबाद जिल्हा, कळंब तालुका, गाव शिराडोन, पाडेपिंपरी. मला या गोष्टीवर विश्वास नव्हता. पूर्वी काही असं नाही म्हणायचं. मी खूप काही फिरलेलं गाडीवर इकडं तिकडं, त्यामुळं मला काही असं वाटायचं नाही की हे खरं नाही, असं काही नाही असं वाटायचं. पण ज्यावेळेला मला घडले ती गोष्टी, मी 2-4 दिवस असं म्हणजे त्या भूतासोबत राहिलो, फिरलो. मलाही खरं वाटलं नाही. पण ज्यावेळेस मी आईवडिला सांगितलं त्यांना विश्वास बसला नाही, मित्र लोकांना सांगितलं त्यांना विश्वास बसला नाही. पण मी त्यावेळेला त्यांना असं लाईव्ह बोललेलो आहे. आणि मला बोलायचे, मला शिवाय द्यायचे, घाणघाण बोलायचे, खायला मागायचे. मग मी कधी अंडी द्यायचे, कधी चिकन द्यायचे. मी लोकांना सांगितलं, अरे बघा मी ठेवतो इथं, लगेच गायब होते. नाही तुझा भ्रम आहे म्हणायचे. वैज्ञानिक म्हणजे विज्ञानात असं नाहीच काही. पण ते ज्यावेळेस मी मानत नव्हतो, आणि ज्यावेळेस ती प्रचिती आली, त्यावेळेला मलाही थोडंसं ते खरं वाटलं. मग 2-3 दिवस मी थोडंसं गावी आलो, थोडंसं बरं वाटलं. मग त्या सरांना पण सांगितलं, थोडंसं बरं वाटलं 2 दिवस. आणि परत मी कामावर गेलो, परत तेच. आणि जे आपण ते टी व्हीत बघतो ना, ते असं भूताचे आवाज, राक्षसा, मला भूताचं पिताचं काही नव्हतं. ते जे मेन असतात ना, ते भूतापेक्षा मोठे, त्यांचे आवाज ऐकू द्यायचे. आणि मी असं डोळ्यानं बघितलेलं आहे. असं दूर निघून जायचा. मी असं जवळ गेलो की दूर निघून जायचा. असे माणसं मला बोलवायचे, बाया बोलवायचे, आत ये आत ये. मी फक्त दरवाजा जायचं, तेवढंच बघायचं. मग ते खूप काही झालं. मग नंतर म्हणजे माझ्या आयुष्यात मलाही ह्या गोष्टीला स्थानच नव्हतं. पण ते ज्या वेळेला मला घडलं स्वतः वैयक्तिक, आता ते खरं वाटत नाही, लोक जवळजवळ 80% मानत नाही त्या गोष्टीला, मीही मानत नव्हतो. पण ज्या वेळेला ती स्वतः मी ज्यावेळेस भोगलं, ज्यावेळेस त्या लोकांना मी बोललो, त्यांच्यात खेळलो म्हणजे मजबुरीने, त्यावेळेस मला काही म्हणजे हीच नव्हतं. आता मी ड्रायव्हर आहे, एखाद्या शेतात थांबलो तर त्या आसपास थांबायचे, मला बोलायचे, शिवाय घालायचे, मला जेवायला दे रे, मला मटण आण, मला अंडे आण, हे कर. मी आणायचं जाऊन, हे करायचं. मला त्यांनी काही हे केलं नाही, पण त्रास द्यायची. त्यांना खायला नाही दिलं की त्रास द्यायचे. आणि मी त्यांना लाईव्ह बोललेलं आहे. असं कुणी असे हिंदी बोलायचे, कुणी वडर भाषेत बोलायचे, कुणी मराठी बोलायचे. असं मग ते लाईव्ह त्या गोष्टीला झालेलो आहे मी. आता ते एखाद्या वेळेस कोणाला खरं वाटू शकतं अथवा खोटं वाटू शकतं, हा त्यांचा भाग आहे. पण मी माझ्या आयुष्यात सत्य भोगलेल्या त्या गोष्टी. पाडेवाने काय उपाय सांगितलं, त्याच्यावर किती दिवसात कमी झाला? त्यानंतर मग जास्त डोक्यावरून पाणी चाललं मला. म्हणजे असं झोपलं की झोपीतच मला असं स्वप्न पडायले. मी असं माणूस कोणी बोललंय की असं वाटत मला कोणतरी मारायला. आणि मी लातूरमध्ये त्यावेळेस माझ्या मागं कमीत कमी 6-7 माणसं ते काय म्हणते फर्श, कुऱ्हाडी, तलवारी वगैरे मागं पडत होते. माझ्या मागं स्कूटी येत होती. कुठं आहे रे, कोण आहे म्हणायचे. मला दिसायचं, फक्त कोणाला दिसत नव्हतं. आणि ते झाल्यावर मग परत गावी आलो. मग पाडेमामांना, आमचे पप्पा ते मित्र आहेत, मग त्यांना थोडंसं सांगितलं. मग त्यांनी थोडंसं आम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं की हे असं करा, ते तसं करा ते. आणि 2-3 दिवसात ते आमचं व्यवस्थित झालं. परत मग मी 4-8 दिवस गेलो नाही तिकडे. मला माझ्या मनात भीतीच बसली. मी आज सुद्धा घरी एकटा झोपत नाही, एवढी भीती बसलेली आहे. पण त्यांनी मला थोडंसं ते करून दिलं. आणि त्यांनी आता ते वडील आमचे आणि ते मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मला माहिती नाही. पण ते मला ते गुण पडला. आणि मी तुम्हाला सांगतो, आता पाडेमामा लाईव्ह आहेत. मी बेंगलोरहून येत होतो, ह्याला गेलो होतो देवाला, आपल्या गाणगापूरला. चालू ट्रेनमध्ये उडी मारली होती मी. चालू ट्रेनमध्ये मला काहीच झालं नव्हतं. चालू ट्रेनमध्ये उडी मारल्या माणसाला काहीतरी व्हायला पाहिजे ना, मला काहीच झालं नव्हतं. आणि त्यावेळेला परत मग ते आले, पाडेमामा आले, आमचे वडील आले, मग मला घेऊन गेले. ते सगळं मग त्यांनी काय ते करायचे ते केलं त्यांच्या हिशोबाने. मी थोडं घाबरलेलो, त्याच्यामुळे मी त्यांना काही बोललोच नाही कोणाला. तेव्हापासून माझं सगळं छान झालं. बघा, ही आपल्या एक ओळखीचे माणसं आहेत. ह्या मुलाला असा भरपूर त्रास होता बाहेरचा. आपण ती काही उपाय करून हे सगळा त्यांचं आता क्लिअर केलं. आता कसं आहे महादेव? आता बिलकुल साहेब मी एकदम व्यवस्थित आहे. आता मला कुठलीच अडचण नाही. आता बघा, आता कुठलीही अडचण नाही आणि माणूस एकदम क्लिअर झालेला आहे. पहिल्यापेक्षा सध्या क्लिअर आहे. आता काही नाही ना त्याची बाधा? नाही, काय बिलकुल काहीच नाही. आता बिलकुलही काही नाही. एकदम आनंदी आणि सुख समाधानानं राहते. त्याच्या पायी अशा शक्ती असतात. जेवढे आपल्याला नावं ऐकले तुम्ही, तेवढ्या गोष्टी सर्व परतवेर आहेत. ते नाकारता येतच नाही. नाकारता येत नाहीत. ज्याच्या काय नशिबाला येईल गोष्टी, त्या गोष्टी तशा त्रास करतात. असं हे आहे. ही एक अनुभव आणि आमची गाठ पडली इथं म्हणून
एक म्हणलं जागृत राहावी, सगळे लोकांनी माहिती राहावं म्हणून एक व्हिडिओ बनवला ह्यासाठी. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत भेटू आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. राम राम.